धारवाड जिल्हा परिषदेचे सदस्य योगेश गौडा यांच्या हत्येप्रकरणी पुरावे नष्ट केल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयात आमदार विनय कुलकर्णी यांचा जामीन रद्द झाल्यानंतर धारवाड अधिकाऱ्यांनी मंगळवारी बेळगाव पर्यटन मंदिरात बैठक घेतली। धारवाड ग्रामीण भागातील रस्ते पूर्णपणे जीर्ण झाले आहेत, त्यामुळे त्यांची सुधारणा करण्याचे निर्देश आमदार विनय कुलकर्णी यांनी अधिकाऱ्यांना दिले। पावसाळा सुरू झाला असल्याने लोकांना कोणतीही अडचण येऊ नये, आवश्यक निधीची आवश्यकता असल्यास मुख्यमंत्र्यांकडून विशेष निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।